कात्री नाही, ट्रिमर नाही, तरी परफेक्ट हेअर कट, तेही फावडा आणि प्रेसने. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. फावडा आणि प्रेसनं हेअर कट केली जाते. जगाच्या पाठीवर एक असं सलून आहे, हे सलून पाहून तुम्ही थक्क व्हाल. फावडा आणि प्रेसनं हेअर कट कशी होते आणि हे अजब गजब सलून आहे तरी कुठे? हा हेअर कट करणारा कलाकार कोण आहे? सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जेव्हा आपण नावीच्या दुकानात जातो तेव्हा कात्री, वस्त्रा आणि ट्रिमर पाहण्याची सवय असते. पण केनियातील नायरोबीमधील हे सलून पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण इथे भिंतीवर कंगव्याऐवजी फावडे, पाना, कात्री आणि इतर इस्त्री लटकवलेली आहे. पहिल्या नजरेमध्ये हे ठिकाण सलून नाही तर हार्डवेअरचं दुकान वाटतं. पण इथे केस कापले जातात आणि तेही जगात कुठे कापले जात नसतील अशा पद्धतीने कापले जातात. तर या विचित्र पद्धतीने केस कापणाऱ्या कलाकाराचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे सफारी मार्टिन्स. सफारी मार्टिन्स हा सोशल मीडियावर चीफ सॅफरो म्हणून ओळखला जातो. सफारी केस कापताना वस्त्राऐवजी थेट फावडा वापरतो. फावड्याचं ब्लेड अगदी काही सेकंदात डोक्यावरून सरकतं आणि कट इतका अचूक असतो की शेवटी लुक एकदम क्लीन दिसतो. यानंतर तो केस पूर्ण करतो लोखंडी प्रेसनं. हा प्रेस फक्त साधन नाही तर त्याच्या वडिलांच्या आशीर्वादाचं आणि परंपरेचं प्रतीक आहे असं त्यानं सांगितलं. रवांडामध्ये जन्मलेला सफारी 2018 मध्ये हायस्कूलमध्ये असताना नावी बनला. आज त्याचं इंस्टाग्रामवर अकाउंट आहे आणि इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर 10 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो एका हेअर कटसाठी सुमारे 1500 केनियन शिलिंग घेतो. ही किंमत जास्त असली तरीही लोक इथं येतात, फक्त केस कापायला नाही तर व्हायरल होण्याचा अनुभव घ्यायला. कारण इथे हेअर कट नाही, व्हायरल कंटेंट तयार होतो. तर तुम्हाला ही हेअर कटची युनिक स्टाईल कशी वाटली आणि तुम्हाला अशी हेअर कट करायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नव्या एका ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.